नमस्कार, आय एम मराठी. मी सिद्धार्थ जाधव. नमस्कार, आय एम मराठी. मी तृप्ती जाधव. आणि आमचा परफॉर्मन्स तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्लीज भरभरून वोट करा, कारण तुमच्या वोट्समुळेच आम्ही जास्तीत जास्त या नजबलीमध्ये टिकणार आहोत. आमचा वोटिंग क्रमांक आहे 180084322210. त्यामुळे आम्ही असे छान छान नाचण्याचा प्रयत्न करू आणि इथे जास्तीत जास्त तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, माझं नाव हर्ष माडेश्वर आणि आज आय एम मराठीच्या इंटरव्ह्यूवरती असे कलाकार आलेले आहेत ज्यांनी नजबलीच्या सेटवर जाऊन भूकंप आणलेला आहे, सगळ्यांना हलवून टाकलेला आहे आणि दे आर वन ऑफ द बेस्ट परफॉर्मर्स ऑन नजबली. तर विदाउट एनी डिले लेट्स वेलकम सिद्धार्थ अँड तृप्ती. वेलकम टू आय एम मराठी. आणि म्हणजे सगळ्यात पहिले तर मला खूप अशी म्हणजे उत्सुकता आहे तुम्हाला विचारण्यासाठी की तुमचं जे नाटक आहे गेला उडत, दॅट इज वन ऑफ द मोस्ट फेमस शोज राईट नाव इन इंडिया. तर त्याची झलक आम्हाला बघायला मिळेल का आय एम मराठीवरती, किंवा US मध्ये तुम्हाला कधी बघायला मिळेल, तुमचा दौरा कधी बघायला मिळेल, तर हे ऐकायची मला खूप उत्सुकता आहे. गेला उडत हे माझं नाटक, कमर्शियल नाटक खूप चाललंय, गाजतंय महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर गोवामध्ये, गुजरातमध्ये प्रयोग केलेत आम्ही. पण आय एम मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक झलक देऊ शकतो. त्यात मी सुपर हिरो आहे. म्हणजे तो साधा पोरगा आहे पण त्याला असं वाटतं की तो सुपर हिरो आहे. तो मराठमोळा सुपर हिरो आहे. त्याचं नाव मारुतात्मज आहे, कारण तो मारुतीचा खूप भक्त आहे आणि माझं नावच मारुती कदम आहे या नाटकामध्ये. तर त्याचा एक डायलॉग आहे जो फेमस आहे, म्हणजे जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, स्वागत नहीं करोगे हमारा, किंवा हम तुम्हें इतना छेद करेंगे की सांस कहाँ से लोगे वगैरे असे डायलॉग्स आहेत ना. तसं त्याचा एक ट्रेडमार्क डायलॉग आहे त्या मारुतात्मजाचा, तो मी तुमच्याशी बोलतो. तो खास आय एम मराठीच्या प्रेक्षकांसाठी माझा डायलॉग आहे. गरिबांचा काय वारी, ज्याच्या पुढे झुकते दुनिया सारी, आपल्याशी पंगा नाही घ्यायचा, जनित में जारी, मारुतात्मज मेरा नाम. पण हे सगळं क्रेडिट केदार शिंदे सरांचं. आणि मला हा प्रश्न विचारलाय की तुम्ही US मध्ये कधी याल का. तर US ही खऱ्या अर्थाने माझी एक सासूरवाडी पण आहे, कारण माझी हिची बहीण कुठे राहते, डॅलसमध्ये हिची बहीण राहते. त्यामुळे तशी माझी सासूरकडचीच मंडळी आहेत तुम्ही सगळे. तर कदाचित सासूरवाडीला येणं झालं तर नक्की येईन. आणि गेला उडत जर अमेरिका दौरा झाला किंवा कोणी आम्हाला बोलवलं तर आम्ही उडत उडत येऊ आणि तुम्हालाही भेटू. आणि अमेरिकेतले जे मायबाप प्रेक्षक आहेत जे आम्हाला आमच्यावर प्रेम करतात ते सगळ्यांना भेटू. दुसरा प्रश्न माझा ऍक्च्युली तृप्तीसाठी आहे. तर सिद्धार्थला आम्ही मूवीजमध्ये बघितलेलं आहे, थिएटरमध्ये बघितलेलं आहे, तर तृप्तीने पण थिएटर केलेलं आहे. तर वुड वी बी एबल टू सी यू ऑन स्क्रीनवर वगैरे म्हणजे मी आता खरंच काही विचार केला नाहीये, पण नजबलीचा प्रवास खूप एन्जॉय करते, खूप मजा करते. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, नवीन डान्स फॉर्म शिकायला मिळत आहे. त्यामुळे पुढे काय होईल ते विचार करण्यापेक्षा सिद्धू बरोबर. नाही, मेन म्हणजे काय माहितीये का, आमचा प्रवास कसा आहे, एकांकिका स्पर्धा आहे, मग कुठेतरी कमर्शियल नाटक आहे, मग सिरियल आहे, मग सिनेमा आहे. तुम्ही असा प्रवास आहे ना. तृप्तीचं लॉन्चच डायरेक्ट एवढ्या नॅशनल टेलिव्हिजनवर झालंय की नजबली 8. आता ह्याच्यानंतर ती काय करेल, तर कधी ती एखादी इंग्लिश फिल्म करेल हॉलिवूडची. पण जो कपाट खूप काही ती मला सांभाळते, स्वरा इराला सांभाळते, त्यातून सगळं करते. तिची खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि तिने करावं. ती अगोदर काम करत होती नाटकात वगैरे, तर तिला अशी संधी मिळाली. तुम्ही कदाचित तृप्तीला पाहालही, बिग स्क्रीनवर नाही पण स्मॉल स्क्रीनवर तर नक्कीच पाहाल. तर कमिंग बॅक टू नजबली, तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, व्हॉट मेड यू गेट स्टार्टेड विथ नजबली, आणि तुम्हाला दोघांना काही चॅलेंजेस आले का. नजबली 8 ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आमच्या दोघांसाठी, पण मी ती करणार नव्हतो कारण मी वेगवेगळ्या कामात बिझी होतो. पण नजबली 8 करावं ही तृप्तीची खूप इच्छा होती, कारण आम्हाला नजबली 5 साठी पण विचारलं होतं आणि तेव्हा जमलं नव्हतं. पण आता मात्र ही तृप्तीची इच्छा होती आणि बायकोची इच्छा जो पूर्ण करतो तो सक्सेसफुल होतो. त्यामुळे नजबली 8 करण्याचं मेन कारण म्हणजे तृप्ती आहे. हो, म्हणजे मला सिद्धू बरोबर नाचण्याची एक संधी मिळत होती, नॅशनल प्लॅटफॉर्मवर काहीतरी करायची संधी मिळत होती, म्हणून मी सिद्धूच्या खूप मागे लागलेले की जे काय होईल ते होईल, पण आपण आपलं बेस्ट ट्राय करू आणि प्लीज नजबली 8 करूया. आणि फायनली सिद्धू त्यासाठी रेडी झाला. त्यामुळे मजा करतोय, मजा येते आणि धमाल करतोय. चॅलेंजेस असं खरंच काही नाही आहे. चॅलेंज म्हणजे इथे येऊन परफॉर्म करणं हाच आहे मोठा चॅलेंज. काय असेल तर हा जो शो आहे तो डान्सिकल शो असला तरी याचे जजेस फक्त मान्यवर परीक्षक तिथे 3 बसलेले नाहीत, म्हणजे सोनाक्षी सिन्हा किंवा महेश्वरी किंवा टेरेन्स हे जज आहेतच, पण त्यांच्याबरोबर भारतातली सगळी जनता ही जज आहे. त्यामुळे या दोघांचं जजमेंट इथे टिकण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे रिहर्सल होत आहेत, आम्ही जीव तोडून काम करतोय. आमचा ओमकार शिंदे आमचा कोरिओग्राफर तो खूप मेहनत घेतोय.
पण चांगला परफॉर्मन्स केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर चांगले वोटिंग नाही मिळालं तर कदाचित तुम्ही इथून आउट होऊ शकता. त्यामुळे चॅलेंज जर खरं म्हणायचं झालं तर चांगला परफॉर्मन्स करणं आहे, पण आपला परफॉर्मन्स लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचं कन्व्हर्जन वोट्समध्ये होणं, मिस कॉलमध्ये होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आय एम मराठीत मी तुमचे आभारी आहोत, कारण तुम्ही आमचे परफॉर्मन्स देशात नाही तर जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवता. थँक्यू. तर सिद्धार्थ आणि तृप्ती, थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन आय एम मराठी. तुम्ही नजबली जिंकाल अशी खूप मनापासून इच्छा आहे, पण ते पॉसिबल होण्यासाठी आय एम मराठीच्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की प्लीज तुम्ही भरभरून वोट करा. एक मिस कॉलच द्यायचं, तुम्हाला जास्त काही करायचं नाही आहे, फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे. तर तुम्ही नक्की वोट करा आणि वी होप टू सी यू आफ्टर विनिंग नजबली. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. अँड तुम्हाला आय एम मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक मेसेज द्यायचा असेल तर प्लीज. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. नमस्कार, मी तृप्ती जाधव. कीप वॉचिंग आय एम मराठी फॉर मोर एंटरटेनमेंट.